श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी कमी पैशामध्ये मोमोज कसे बनवायचे ते. चला तर मग त्यासाठी स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर आणि त्यानंतर ही आहे बॉईल केलेले सोया चंक फॉर्च्यूनचा आहे. तर त्यानंतर लागणार आहे शिमला मिरची आणि गोबी व त्यानंतर मिरची, लसूण आणि हिरवी कोथिंबीर व त्यानंतर अद्रक आणि अद्रकची पेस्ट. तर छान असं चॉप करून घेतलेलं आहे. हे स्टफिंगसाठी सर्व साहित्य चॉप करून घेतल्याच्या नंतर त्यानंतर आपण त्यासाठी कोटिंग बनवण्यासाठी आपण मैद्याचं किंवा गव्हाचं पीठ वापरू शकतो. तर त्यामध्ये मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आणि 1 चम्मच नमक टाकायचं. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्याच्या नंतर एकजीव झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा जास्त असा पातळ करायचा नाही. तो आपल्या कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आणि एक 10 ते 15 मिनटं छान असं सॉफ्ट होण्यासाठी त्याला छान असं झाकून ठेवायचं. कारण असं केल्याच्यानंतर ते कोटिंग एकदम पातळ आणि छान बनतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता जे स्टफिंग आपण चॉप करून ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ घालून सर्व एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये सर्व भाज्या कट केल्याच्या नंतर त्यामध्ये असं पाणी तयार होतं आणि ते पाणी आपण काय करायचं त्याच्यातून काढून घ्यायचं. व त्यानंतर आपण काय करायचं थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून ते जे स्टफिंगचं सगळं साहित्य आहे ते थोडंसं भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यामुळे जे काही आपलं त्या स्टफिंगमध्ये राहिलेलं पाणी ते निघून जातं आणि त्याची चव पण एकदम अशी छान येते. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता मी छान असं स्टफिंग भाजून घेतलेलं आहे. एक 10 ते 15 मिनटं आपण लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं. बघू शकता मध्ये मध्ये चालवत राहायचं कारण खाली चिटकलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि छान असं स्टफिंग भाजून घेतल्याच्या नंतर पुढं आपण बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घरच्या घरी नक्की मोमोज बनवून बघा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला नक्कीच विसरू नका. आणि त्यानंतर बघू शकता 10 ते 15 मिनटं ठेवल्याच्या नंतर पूर्ण वाफ काढलेली आहे आणि छान असं स्टफिंग तयार झालेलं आहे. तर मग त्यानंतर आपल्याला आता पुढं काय करायचं ते बघू शकता. मी ते स्टफिंग एका पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला कढई लागणार होती. कारण आपल्याला त्यामध्ये मोमोजची छान अशी टोमॅटोची चटणी बनवायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टफिंग तयार आहे आणि आपला आटा पण भिजलेला आहे. तर त्यानंतर आता आपण आटा छान असा हे करून घ्यायचं, पोळी लाटून घ्यायची. आता एक एक पुरी जर लाटत बसला तर त्यामध्ये आपला वेळ जाणार. त्यासाठी ही तुम्ही छोटी ट्रिक्स नक्की वापरून बघा. एक मोठी पोळी लाटायची आणि त्यामध्ये एक टोक असलेला कशाचं पण झाकण तुम्ही घेऊ शकता आणि एकाच वेळेमध्ये छान असे 5 ते 6 पुरी तुम्ही सहजपणे तयार करू शकता. बघू शकता छान असं पुरी तयार करून घेऊन त्यामध्ये मग नंतर एक एक पुरी घेऊन त्यामध्ये स्टफिंग टाकायचं 1 चमचा. आणि कुठलाही शेप तुम्ही तयार करू शकता. मोमोजचा शेप असो किंवा मग एक फिशचा शेप असो, कुठलाही शेप तुम्ही तयार करू शकता. बघू शकता तुम्ही असंच करून मी सगळे मोमोज तयार केले. आणि मग नंतर आपल्याला स्टीम करायचे होते. आता आपल्याकडे काही स्टीमर अवेलेबल नाही आहे. स्टीमर नाही आहे म्हणून तुम्ही आपल्या घरच्या घरी पण छान असं माझ्यासारखा जुगाड करू शकता. एका पातेल्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरती मग मी ही पुरणाची चाळणी आहे ती माझ्याकडे होती म्हणून मी ती स्टीम करण्यासाठी ठेवलेली आहे. छान असं गरम पाणी होतं, एकदम उकळी आलेलं, त्यामुळे छान अशी वाफ येत होती. आणि त्यावरती असे छान मोमोज ठेवायचे आणि स्टीम करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता सगळे कमीत कमी 20 मोमोज एकदाच बसलेले आहेत. आणि मोमोज कमीत कमी 10 ते 15 ते 20 मिनिट व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे आहेत. परत एकदा चेक करायचं मोमोज स्टीम झालेत का नाही झालेत. नसते झाले ते व्यवस्थित छान असे झाकून ठेवायचे आणि खूप छान असे मोमोज तयार होतात. बघू शकता तुम्ही चिटकत वगैरे काहीच नाही तिथे किंवा तेल पण लावायची गरज नाही. आणि तुम्ही आज बघू शकता सगळं तयार झालेलं आहे. आता मोमोज पण आपले स्टीम होत आहे तोपर्यंत आपण मोमोजची चटणी तयार करूया. चला तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला टोमॅटो आणि सुकी मिरची. सुकी नसेल तरी तुम्ही
आपली हिरवी मिरची लाल झालेली ती पण टाकू शकता, कारण आपण एकदम आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे त्यामध्येच आपण सर्व काही बनवणार होतो. तर बघू शकता 1 ग्लास पाण्यामध्ये छान 2-4 टोमॅटो आणि मिरची मी टाकलेली आहे. 10 मिनिट छान असं उकळू द्यायचं. त्यानंतर त्या टोमॅटोची सगळी वरची साल निघाली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता सहज अशी साल निघून जाते 10 मिनिट उकळल्याच्या नंतर. आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं व त्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा प्रकारे एवढं लिक्विड तुम्ही काढून घ्यायचं आणि छान अशी चटणीला तडका द्यायचा. तर त्या अगोदर 2 ते 3 चमचा तेल टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये लसूण, बारीक कट केलेली अद्रक घालायची आणि त्यानंतर आपण जी ग्रेव्ही काढली मिक्सरमधून ती टाकायची आणि छान असा तडका द्यायचा. बघू शकता तुम्ही खूप छान अशी चटणीची टेस्ट होती. 10 मिनिट छान असं चटणीला ते शिजू द्यायचं. फायनली आपली चटणी पण आणि इकडे ना दुसरीकडे मोमोज पण स्टीम झालेले आहेत व चटणीमध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे नमक आणि थोडेसे साखर पण घालायची. फायनली इकडे बघू शकता मोमोज स्टीम झालेले आहेत आणि एकदम छान असे मोमोज तयार झालेले आहेत. बिलकुल चिटकलेले नाहीत आणि कोटिंग पण एकदम छान झालेलं आहे. फायनली तुम्ही बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या मुलीने छान असं आवडीने मोमोज खाल्ले. तर तुम्हीही नक्की एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.